देशभरातील पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। इंडियन पोस्ट ऑफिस म्हणजेच भारतीय टपाल खाते अनेक प्रकारच्या बचत योजना चालवते आणि त्यांच्या अनेक योजना लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोस्ट विभाग हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने पोस्ट ऑफिस मधील पैसे गुंतवणूक सामान्यतः अधिक सुरक्षित मानली जाते। यात गुंतवणूकदारांना निश्चित परतावा तर मिळतोच आणि कोणत्याही प्रकारची जोखीम त्यांना घ्यावी लागत नाही। म्हणूनच लाखो लोकांची पोस्ट ऑफिस मध्ये खाती आहेत व लोक पोस्टामधील गुंतवणुकीला प्रथम प्राधान्य देतात। सध्याच्या काळात बँकेपेक्षा पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये चांगले व्याज देखील मिळते। त्याशिवाय पोस्ट ऑफिस गुंतवणूक सुरक्षित आहे आणि हमी परतावा देते। अशातच पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। सरकारकडून सर्वसामान्य लोकांकरिता अनेक बचत योजना चालवल्या जातात। मध्यम ते अल्प म्हणजे कमी उत्पन्न गटांमध्ये बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने याची सुरुवात केली आहे। या योजनांकरिता केंद्र सरकार दर 3 महिन्याला व्याज दर देखील निश्चित करते। 1 एप्रिल 2026 पासून आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे। या नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगला व दिलासादायक निर्णय घेतला आहे। पीपीएफ पब्लिक प्रोव्हिडंट फंड, SSY सुकन्या समृद्धी योजना, SCSS ज्येष्ठ नागरिक बचत योजना, NSC राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, KVP किसान विकास पत्र, RD पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना, TD पोस्ट ऑफिस मुदत ठेव आणि MIS पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना यासारख्या लोकप्रिय बचत योजनांच्या व्याज दरात 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या पहिल्या तिमाहीसाठी कोणताही बदल न करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे। अर्थ मंत्रालयाने 30 मार्च रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 1 एप्रिल 2026 ते 30 जून 2026 या कालावधीसाठी सर्व अल्पबचत योजनांचे व्याजदर मागील तिमाहीप्रमाणेच कायम राहतील। विशेष म्हणजे सलग 8व्या तिमाहीत देखील सरकारने व्याजदरात कोणतीही कपात किंवा वाढ केलेली नाही। आता पाहू पोस्ट ऑफिसच्या कोणत्या योजनेवर किती मिळणार व्याज। नंबर 1 पीपीएफ पब्लिक प्रोव्हिडंट फंड 7.1% व्याज मिळते। नंबर 2 SSY सुकन्या समृद्धी योजना 8.2% वार्षिक व्याज मिळते। नंबर 3 SCSS ज्येष्ठ नागरिक बचत योजना 8.2% व्याज मिळते। नंबर 4 NSC राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 7.7% व्याज मिळते। नंबर 5 RD पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना 6.7% व्याज मिळते। नंबर 6 KVP किसान विकास पत्र 7.5% व्याज मिळते। नंबर 7 MIS पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 7.4% व्याज मिळते। नंबर 8 पोस्ट ऑफिस SB म्हणजे बचत खाते 4% व्याज मिळते। नंबर 9 TD पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना 1 वर्षासाठी 6.9%, 2 वर्षासाठी 7%, 3 वर्षासाठी 7.1% तर 5 वर्षासाठी 7.5% व्याज दिले जाते। या संदर्भात इंडियन पोस्ट ऑफिसने बुधवारी म्हणजेच बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट X वरून एक ट्विट करून देखील आपल्या सर्व खातेधारकांना माहिती दिली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।